नमस्कार, कसे आहात? श्रद्धास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेतलेले आहेत रव्याचे पापड. कोणाचीही मदत न घेता खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर हे रव्याचे पापड 1 पट नाही, 2 पट नाही, तर 3 पट असे मस्तपैकी फुलतात व त्याचबरोबर तुम्ही याचा आवाज पहा. आहा! खायलाही खूप मस्त लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आता घेतलेला आहे रवा, म्हणजेच सुजी घेतलेली आहे. सुजी ही जाड आकाराची असते, रवा हा बारीक आकाराचा असतो. आता आपल्याला इथे पापड बनवत असताना 0 साईजचा रवा घ्यायचा आहे. जर आपल्याकडे सुजी असेल म्हणजे जाड आकाराचा रवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे आपण रवा घेत असताना वाटीच्या मापाने मोजून घेतला. आता ज्या वाटीच्या मापाने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं देखील मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथे 1 वाटी रव्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 वाटी पाणी घ्यायचं आहे. मी इथे 2 वाटी रवा बारीक करून घेतलेला आहे. यासाठी मी साधारणतः 14 वाटी पाणी घेणार आहे. जर आपल्याला वाटलं पाणी कमी जास्त कुठे होत असेल तर आपण पाणी नंतर वाढवून घेऊ शकतो. तर इथे पाहू शकता मी 2 वाटी रवा बारीक करून घेतला. तुम्ही पाहू शकता पिठाळ टेक्स्चरमध्ये आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता मी इकडे पाणी साधारणतः गरम झालं, थोडंफार कोमट झालं की यामध्ये आपल्याला 3 चम्मच तीळ, त्याचबरोबर 1 चम्मच मी ओवा घेतला मोठा चमचा, त्याचबरोबर अर्धा चमचा मी मीठ घेतलं आणि त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पापड खार घेतला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथे पापड खार आणि मिठाचं प्रमाण अगदीच कमी ठेवायचं, जेणेकरून पापड वाळल्यावरती खारट लागणार नाही. खूप जास्त मिठाचं किंवा पापड खारचं प्रमाण ठेवायचं नाही. आणि थोडंसं तिखटपणासाठी आपण इथे टाकलेला आहे चिली फ्लेक्स व त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे 1.5 चमचा जिरा. जिरा आपण सर्वात शेवटी टाकणार, आधी नाही टाकणार. आता इथे पाणी साधारण थोडंफार कोमट झालं की आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. जे रवा आपण बारीक करून घेतला तो. आता एका हातामध्ये पळी ठेवायची व त्याचबरोबर रवा टाकत असताना पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एकदाच रवा न टाकता थोडा थोडा रवा टाकायचा आहे या पाण्यामध्ये, जेणेकरून या रव्याचा गुठळा तयार होणार नाहीत. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याला रव्याच्या पापडाचं मिश्रण साधारण 20 ते 25 मिनिटं लो टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं असतं. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला चम्मच अजिबात थांबवायचा नाही. सारखं 2 मिनिटं झालं की पुन्हा एकदा चम्मच फिरून घ्यायचा, जेणेकरून रवा हा तळाशी लागणार नाही किंवा त्याचा गाठी तयार होणार नाही त्यामुळे. आणि जर कुठे याचा गुठळा तयार झाला तर आपल्याला चमच्याच्या मदतीने ते फोडून घ्यायचं आहे. तर आता हेच 20 ते 25 मिनिटं लागतात. इथे कुठे पाणी कमी वाटलं तर पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. मला इथे कुठेही पाणी कमी वाटत नाही. आणि साधारण 20 ते 25 मिनिटानंतर हे पापडाचं मिश्रण परफेक्ट तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम शायनी कन्सिस्टन्सी आलेली आहे व त्याचबरोबर पापडाचा शेवटचा ड्रॉप एकदम असा तारासारखा येतोय, म्हणजेच परफेक्ट आपलं रव्याचं मिश्रण म्हणजेच पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता सर्वात शेवटी जिरा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी लगेचच आली आहे टेरेसवरती. मी इथे पापडाची पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे आणि मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण इथे पापड टाकून घेऊ शकता. पापड हा खूप जास्त जाड न टाकता पातळच टाकून घ्या. इथे आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. मी पॉलिथिनवरती तसंच हे पापडाचं मिश्रण टाकून घेतलं. मी पॉलिथिनला सुद्धा तेल लावलं नाही. तर हे आपल्याला पापड साधारण 1.5 ते 2 दिवस कडक उन्हामध्ये छानपैकी वाळवून घ्यायचं आहे. तर इथे आपले पापड रव्याचे तयार झालेले आहेत. अगदीच झटपट, कोणाची मदत न घेता, कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये. आता आपण हे पटकन फ्राय करून पाहूयात आणि मी तुम्हाला दाखवते हा पापड किती मस्त छान 4 पट फुलतो ते. तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळेस तेलात टाकतो 1 पट नाही तर 4 पट असा मस्त पापड फुललेला आहे.